आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। उन्हाची प्रचंड तीव्रता व बाष्पीभवनामुळे तसेच सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने आज दुपारी 2 वाजता नदी विमोचकातून होणारा 1000 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो 1400 क्युसेक्स करण्यात आला आहे। तसेच कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीत एकूण 3500 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे। दरम्यान 105 TMC क्षमता असलेल्या या कोयना धरणात सध्या आज 35 TMC पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हामुळे व पाण्याच्या मागणीमुळे पाणीसाठा कमी झाला तरी पावसाळ्यापर्यंत सध्याचा हा पाणीसाठा पुरेसा असल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे। कोयना धरणाची ही आजची ताजी दृश्य आपण कराड टुडे न्यूजच्या माध्यमातून पाहत आहात।